नंदीबैल. खेडेगावांमध्ये सकाळच्या प्रहरी ताशा, ढोल, पिपाणीचा आवाज येऊ लागला की समजे नंदीबैल आला. मोठी शिंगे, भरभक्कम वजन, पायात झांजरे, शिंगाला पितळी शेंब्या, पाठीवर झूल झाकण्यासाठी रंगीत कपडे, गळ्यात घंटांची माळ, कपाळावर गणपतीचा, मारुतीचा किंवा महादेवाचा टाक असा साज करत नंदीबैल गावात येत. नंदीबैल आला म्हणजे लहानग्यांची मोठी हाऊसमौज. नंदीबैल खेळ करून दाखवीत आणि भाकीत वर्तवीत, त्यामुळे त्याला बघ्यांची गर्दी फार असे. नंदीबैलवाल्यांचा मुख्य व्यवसाय नंदीबैलाचा खेळ करून दाखवणे. गावात जागा बघून तिथे नंदीबैलाचा खेळ चाले. गुबुगुबू असा आवाज करीत नंदीबैलवाला प्रश्न विचारे. त्यावर मान हलवून डावा किंवा उजवा पाय उचलून नंदी भाकीत करीत असे. सामान्यत हवामान, पाऊस पाणी असे प्रश्न नंदीबैलवाला विचारे. त्यानंतर नंदीबैल त्यांच्यातील एका माणसाच्या पोटावर उभा राहून विविध खेळ करत असे. नंदीबैलवाला अंगरखा, त्यावर कूट, कमरेला पंचा गुंडाळलेला असतो. कोणी भाकरी, कोणी पोळी, तर कोणी चारा घ्यायला पैसे देतात. जुने नवे कपडेही देतात. नंदीला ओवाळण्यासाठी आलेल्या महिलांना आशीर्वाद देण्यासाठी उजवा पाय नंदी उचलतो. एखाद्याचे नाव घेऊन त्याच्याकडे जायला सांगितले तर तो जातो. घराला फेरीही घालतो. अशी एकूणच गावकऱ्यांची करमणूक होई. नंदीबैलाचे महाराष्ट्रात काही भागात बाजार भरतात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वराला अभिषेक करून नंदीची पूजा केली जाते व मुख्यतः शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीबैलाला प्रशिक्षण दिले जाते. नंदीबैलवाले सांगतात, बैलाचा नंदीबैल करताना हे आवश्यक असते, नाहीतर नंदी शिंग मारतो, सांगितले ते ऐकत नाही. प्रशिक्षणात नवीन बैलाला हवे ते इशाऱ्यावर ढोलाच्या ठेक्यावर नाचायला शिकवतात. काही नंदीबैल 900 किलो वजनाचे देखील असतात, तर काही उंचीने मोठे 7 फूट देखील बघायला मिळतात. नंदीबैलाची भटकंती कशी चालते तर पावसाळ्याचे 2-3 महिने ते गावाला जातात. पावसाळा संपला की पुन्हा भटकंतीला सुरुवात होते. गावगाव हिंडत रात्री गावच्या वस्तीजवळ मोकळ्या जागेत थांबतात. लोकांनी दिलेल्या भाकऱ्या असतात. 3 दगडांची चूल मांडून जेवण करतात. सकाळी ऊन वाढायच्या आत नंदीबैल पुन्हा खेळ करीत हिंडतो. काही नंदीबैलवाले सांगतात, लागोपाठ दुष्काळ असूनही आम्ही जिवंत आहोत ते या भोलेनाथाच्या नंदीबैलाच्या आशीर्वादाने. नंदीबैलवाल्यांची लग्ने पावसाळ्यात होतात. एका ठरलेल्या ठिकाणी काही नंदीबैलवाले उतरतात. त्या काळामध्ये लग्नकार्य होतात. नागपंचमी, बिंदूर, शिमगा, गुढीपाडवा आणि दिवाळीसारखे सण प्रामुख्याने ते साजरे करतात. आता दिवसागणिक नंदीबैल क्वचित दिसतात. पूर्वीसारखी नंदीबैलाला बघायला येणारी गर्दी आता विरळच. नंदीबैल कला आता दुर्मिळ होत चालली. गोष्टी गावकडच्या या मालिकेतील नंदीबैल हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.